नमस्कार सगळ्यांना. आज आहे 6 जानेवारी. तर आजची एक मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही घोषणा केलेल्या आहेत. त्या महत्त्वाच्या घोषणा मी तुम्हाला सांगणार आहे. तसेच गिरणी कामगारांसाठी 1,00,000 घरं बांधणार आहेत. त्यामुळे आता ही आनंदाची बातमी आहे गिरणी कामगारांसाठी, कारण त्यांच्यासाठी आता स्वतःच्या हक्काची घरं त्यांना मिळणार आहेत. तसेच लाडकी बहिणीविषयी पण काही घोषणा आहेत, त्या पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण खूप मोठ्या या ज्या घोषणा आहेत ते केलेल्या आहेत किंवा खूप मोठे हे जे निर्णय आहेत ते घेतलेले आहेत. ते निर्णय काय आहेत सगळं सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. लाडकी बहीण असू देत किंवा मग शेतकरी असू दे किंवा गिरणी कामगारांसाठी काही घोषणा असू द्या, सगळ्या घोषणा मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवीन अपडेट्स आपण घेऊन येत असतो. ठीक आहे, आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. चला बघूयात. मोठी बातमी, गिरणी कामगारांसाठी 1,00,000 घरं बांधणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. तर आता जे गिरणी कामगार आहेत त्यांच्यासाठी 1,00,000 घरं, म्हणजे त्यांची स्वतःची घरं त्यांना मिळणार आहेत. त्यांनी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांची घोषणा केलेली आहे. बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत गिरणी कामगारांसाठी 1,00,000 घरं बांधणार असल्याची घोषणा केलेली आहे. ठीक आहे, सर्वांसाठी घरे ही महत्त्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या, टिकाऊ आणि पर्यावरणपूरक घरांवर भर द्यावा, याबाबत सविस्तर धोरण महिनाभरात तयार करून नागरिकांना म्हाडा तसेच गृहनिर्माण विभागाच्या योजनांचा सुलभपणे लाभ घेता यावा, यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करावा. मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. राज्य शासनाच्या माध्यमातून गिरणी कामगारांसाठी सुमारे 1,00,000 घरे बांधण्यात येणार आहे. मुंबईच्या विकासासाठी लवकरच क्लस्टरची योजना सुरू करण्यात येणार असून या योजनेच्या माध्यमातून मुंबईत लक्षावधी घरे उपलब्ध होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला. सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गृहनिर्माण विभागाच्या आढावा बैठक घेण्यात आली. सुमारे 3 तास चाललेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी विविध योजनांचा आणि प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतलेला आहे. ठीक आहे, म्हणजे आता मुंबईत सगळ्यांना घरं उपलब्ध होतील. स्पेशली गिरणी कामगारांसाठी घरं उपलब्ध होणार आहेत, त्यांना घरं बांधून दिली जाणार आहेत. त्यामुळे खूप महत्त्वाची घोषणा, कारण मुंबईत घर मिळलं किती अवघड आहे सगळ्यांना माहिती आहे. त्यात गिरणी कामगारांसाठी आता 1,00,000 घरं बांधून देण्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे खूप महत्त्वाची गोष्ट आणि खूप आनंदाची गोष्ट आहे ही. तसेच बघा, या बैठकीस गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वत्सा नायर सिंह, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी SVR श्रीनिवास, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुंबई मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ठीक आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण राबवणारे महाराष्ट्र पहिलं राज्य ठरणार आहे. या धोरणानुसार विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहे, कामगारांसाठी घरे, भाडेतत्त्वावर घरकुले, पुनर्विकास इको फ्रेंडली घरकुले, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घरकुलांची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यात विविध गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून घरकुलांचे अनेक प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. मुंबईतील या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी. ठीक आहे, म्हणजे असं जे ज्या गृहिणी आहेत किंवा ज्या महिला ज्या नोकरी करतात त्यांच्यासाठी वसतिगृह, नोकरी करणाऱ्या सगळ्याच शिकणाऱ्या लोकांसाठी पण वसतिगृह जे आहे ते उभारले जाणार आहेत. गिरणी कामगारांसाठी 1,00,000 घरं बांधण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. जे गिरणी कामगार त्यांच्या मूळ गावी स्थलांतरित झाले आहेत त्यांना त्यांच्या गावी घर देता येईल का, याबाबत तपासणी करावी लागणार आहे. तसेच गिरणी कामगार युनियन सोबत बैठकीचे नियोजन करावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ठीक आहे, बघा, मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन व इतर पुनर्वसन रखडलेले प्रकल्प मुंबईत सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला चालना देण्यात आली असून हे प्रकल्प पूर्ण करून झोपडपट्टी मुक्त मुंबई करण्याचे उद्दिष्ट आहे. MMRDA आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या मार्फत माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास केला जात आहे. गृहनिर्माण विषयक माहितीसाठी केंद्रीकृत, पारदर्शक आणि वेब आधारित राज्य गृहनिर्माण बाबत माहिती पोर्टल तयार करण्यात यावे. धोकादायक इमारतीतील रहिवाशांसाठी ट्रान्झिएंट कॅम्प तयार करण्यात यावे. याबाबत सविस्तर धोरण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. ठीक आहे, यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी BD चाळ पुनर्विकास प्रकल्प, पात्राचाळ पुनर्विकास प्रकल्प, मोतीलाल नगर 1, 2 व 3 वसाहतींचा पुनर्विकास, कामाठीपुरा क्षेत्राचा म्हाडामार्फत पुनर्विकास, पोलिसांसाठी घरे, गिरणी कामगारांसाठी घरकुल योजना, GTB नगर सोयब येथील पुनर्वसन प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना याबाबत आढावा घेतला. या बैठकीत गृहनिर्माण विभागाच्या अप्पर
मुख्य सचिव वत्सल नायर सिंह यांनी सादरीकरणाद्वारे विभागाची माहिती दिलेली आहे. ठीक आहे, म्हणजे सगळ्यांसाठीच घरांचं जी तरतूद केलेली आहे, त्यामुळे ती जी निविदा आहे ती झालेली आहे, त्याला आता मान्यता मिळेलच. तसेच ही महत्त्वाची बातमी तुम्हाला खूपच महत्त्वाची ठरली असेल, तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही योजना आवडली का? काय अजून काय ह्याच्यात पाहिजे का? काय तुम्हाला वाटतंय का अजून कोणाकोणाला घरं मिळायला पाहिजेत? ते सांगा. धन्यवाद.